नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक झटपट नाश्ता दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी बेसन घेतलंय 1 वाटी, त्यामध्ये थोडंसं हिंग घालूया, पाव चमचा हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि 1 चमचा रवा घालायचा आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पाणी घालायचे थोडं थोडं करून आणि आपण जसं भज्यासाठी पीठ भिजवतो तेवढं पातळ करायचे। सगळ्या गुठळ्या व्यवस्थित मोडतील अशा प्रकारे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचे। हे एवढं घट्ट करायचे, त्या सगळ्या गुठळ्या सुद्धा मोडलेल्या आहेत। आता हे एका बाजूला ठेवून देऊया। आता पीठ आपण एक 10 मिनिटं बाजूला ठेवायचंय, म्हणजे त्यामध्ये जो आपण रवा घातलाय तो भिजेल। इथे आपण सारण करून घेऊया। त्यासाठी हे मी 3 उकडलेले बटाटे घेतले, ते मॅश करायचे, रफली मॅश करायचे, अगदी खूपच बारीक नाही करायचे। हे बघा, इथे मी बटाटे मॅश करून घेतलेले आहेत। त्यात थोडंसं हिंग घालायचं आहे। हा इथे मी बारीक कांदा चिरून घेतलाय, तो घालूया। हिरवी मिरची घेतली कापून, एक मिरची कशी आहे तिखट कमी तिखट त्याप्रमाणे घ्यायची आहे। कोथिंबीर घेऊया आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची। चवीपुरतं मीठ घालायचंय। आता हे सगळं नीट मिक्स करून घेऊया। हे अगदी पटकन होतं नाश्त्याला किंवा चहा बरोबर। जर काही चटपटीत खावंसं वाटत असेल तर लगेचच होतं। फक्त बटाटे आदल्या दिवशी उकडून ठेवले तर गार होतात, नाहीतर अगदी त्यावेळी सुद्धा केले तरी चालतात। यासाठी काही खास अशी तयारी करून ठेवावी लागत नाही। हे बघा, आता सगळं नीट मिक्स झालेलं आहे। याचे आपण गोळे करून घेऊया छोटे छोटे। याला तुम्ही भजी सुद्धा म्हणू शकाल किंवा वडे सुद्धा म्हणता येईल। आता याचे आपण गोळे करून घेऊया। हे बघा, तुम्हाला हवे तसे तुम्ही एवढे मोठे लहान जेवढे जसे गोळे हवे तसे घेऊ शकता। मी इथे जरा चपटे करणार आहे, तुम्हाला गोल आवडत असतील तर गोलही चालतील केले तरी। याचे आधी करून घेऊया आणि मग एकदम फ्राय करायचे। अगदी जर बटाटे आपले उकडलेले असतील तर अगदी 10व्या मिनिटाला ही रेसिपी तयार होते। अजिबात वेळ लागत नाही याला आणि खायला तर एकदमच टेस्टी। तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तुम्हाला अशाच नवनवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघायला मिळतील। आता आपले गोळे तयार आहेत। पीठ सुद्धा छान भिजलेलं आहे। यामध्ये जो आपण रवा घातला होता तो आता चांगला भिजलाय। आता यामध्ये आपण पाव चमचा सोडा घालायचा आहे, बेकिंग सोडा। थोडंसं पाणी घालूया म्हणजे तो लगेच ऍक्टिव्हेट होतो। आता भजी करायला घेऊया आपण लगेचच। तेल तापलंय, आता आपण एक एक पिठात व्यवस्थित कोट करून तेलामध्ये सोडायचे। एका बाजूने चांगले लाल झालेले आहेत। गॅस आता बारीक करायचा आहे, नाहीतर ते एकदम लगेचच लाल होतात। तेल जर जास्त तापलेलं असेल तर लगेच लाल होतात अगदी। बघा, आता हे सुद्धा झालेले आहेत। मस्त, जास्त वेळ नाही ठेवायचा, पटकन त्या उडण्याची शक्यता असते।
या मिरच्यांवर थोडंसं मीठ घालायचं, बघा असं. आणि आता गरम गरम वडे किंवा भजी सर्व करूया आपण.